नमस्कार. चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. मस्त सकाळ झाली आहे आणि आता सकाळचे वाजलेत 8 आणि बघा आमची सोनपापडी पण आंघोळ करून रेडी झाली आहे. पिल्लू झोपला का? झोपला. आणि पिल्लूला पण आज थोडीशी लवकर आंघोळ घातली कारण आज आहे पिल्लूला BCGचा डोस जी लस द्यायची राहते. तर आपलं पिल्लू झालं आहे आता, म्हणजे आज आहे 17 तारीख, तर 17 दिवसांचं आपलं पिल्लू झालं आहे. तर त्यामुळं खरं तर 5व्या दिवशी आम्ही गावात नेलं होतं त्याला पोलिओ द्यायला, पण त्या दिवशी खरं तर तो थोडासा गरम होता, त्याच्यामुळं त्याला BCGचा डोस दिला गेला नाही. तर म्हणजे चालतं 20-21 दिवस बाळाला BCGचा डोस दिलेला. डॉक्टरांनी सांगितलं की 15 दिवसांनी या म्हणून. म्हणलं चला, मस्त आता आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झालो. तर बघा आज थोडंसं लवकर आवरून चहा वगैरे पण झाला आहे आणि आता चाललेला आहे नाश्ता. तर मम्मीने गरम गरम दिला बनवून. आणि छोटं बाळ असल्यामुळं तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, एकदम पातळ असं रवा शिरा किंवा बाकीचे काही वस्तू खावं लागतात. तर चला मग, खूप दिवसांपासून खरं तर कविताचे ब्लॉग बघतोय आपण सगळेजण, एकदम मस्त. आणि त्यामुळं खरं तर मला पण म्हणलं चला खूप दिवसानंतर आपण पण ब्लॉग बनवूया आणि सगळ्यांसोबत बोलूया. खूप दिवसापासून सगळ्यांशी गप्पा पण नाही मारल्या आणि पिल्लू छोटा असल्यामुळं जास्त काही व्हिडिओ काढायला टाईम पण भेटत नाही, कारण छोटं बाळ असल्यामुळं त्याचं रडणं, त्याला घेणं चालूच असतं. तर आराला पण लागलेल्या आहे सुट्ट्या आणि आरा गेली आता तिकडं. पप्पा आले होते तिला न्यायला आणि सोनपापडी काही गेली नाही. सोनपापडी तू का नाही गेली बाय? मला नाही कर मग तिला नाही कर. सोनपापडी मामा जिरा तुला भैया मामा. तर चला तीच घेतो आवरून आणि आता जायचं आहे गावात. का ग बाई उठलं पिल्लू? हां, तू झोका देत होती का? तर मी बाहेर गेली होते बाथरूममध्ये. तर तोपर्यंत बघा आपली सोनपापडी किती हुशार झाली आहे. लगेच थोडं कुंकुम करायला लागलं होतं काय जास्त मग लगेच सोनपापडी बसली झोका द्यायला पिल्लूला आणि आंघोळ करून टाकलेले त्याला झोळीमध्ये. तर म्हणलं तोपर्यंत कोरडं पण होईल, मग गावात जायला बरं राहील. अगं त्यालाच नाहीच आहे गावात इंजेक्शन द्यायला. हा ना मग. हा तर बघा आता वाजले तर 10 आणि आमचं आवरलेलं आहे आता सगळं. तर आताच जेवण झालंय माझं. तर जेवण झाल्यानंतर बघा मम्मीनी बडीशेप आणि ओवा भाजून ठेवलेला आहे. तर हे खाणं जास्त जरुरीचं आहे, तुम्हाला माहीतच आहे, कारण छोटं बाळ असल्यामुळं काही काही गोष्टी, प्रत्येक गोष्टी म्हणजे खायच्या अवॉइड करावं लागतात. सोनपापडी तुला खायचा? नको, तिखट लागतं ना. एक दिवस खाल्लं तिखट लागलं होतं ना. तर बघा हे जास्त म्हणजे बाळासाठी बिन आपल्यासाठी बी चांगलं असतं. तर ओवा बडीशेप दोन्ही पण मस्त असं भाजून ठेवले मम्मीनी एका डब्यात. आणि छोटं बाळ असल्यामुळं म्हणजे खाय प्यायच्या गोष्टीवर भरपूर कंट्रोल करावं लागतं, की बाकी कोणत्याच गोष्टी खाल्ल्या जात नाही जास्त करून, म्हणजे कोणत्याच नाही. फक्त हिरव्या पालेभाज्या किंवा खोबऱ्याची भाजी, तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे. तर त्याच भाज्या खावं लागतात जास्त. आणि हे तर एकदम मस्त आहे आपल्यासाठी आणि आपल्या बाळासाठी. तर बघा छोटं बाळ असून पण किती मेडिकल झाले त्याचं, 2-3 वेळेस दवाखान्यात पण न्यावं लागलं. आणि याच्यामध्ये गरम पाणी ठेवलेलं असतं, कारण थंड पाणी पण पिता येत नाही. गरम पाणी करून ठेवलं का
उकळतं पाणी आणि मग ते थंड करून, तर ते पण आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. थंड घ्यायचं आणि ते तापून घ्यायचं मग प्यायला. गरम गरम पाणी मस्त लागतं बाळासाठी. बघ आमची सोनपापडी किती हुशार झाली आता. मेकअप चालू आहे का? मेकअप चालू आहे, मेकअप. इतक्या लेट मेकअप, इतक्या लेट मेकअप इतके लेट म्हणजे लय टाइम झाला मेकअप करायला. मग आता उठला झोपेतून, मग आता मेकअप करायचा, त्याचा पावडर लावायची. भाई मामा काय करू राहिला? लाडू खाऊ राहिलं. लाडू खाऊ राहिला. तुला नाही खायचं का? मग मला नाही आवडत. तुला नाही आवडत? तुला काय आवडतं मग? बिस्किट? बिस्किट हां, बिस्किटच आवडत फक्त मला. आणि मामाला फक्त लाडूच आवडत. हो का? इकडे चालली, ये दोन्ही पावडर टाकून जा. अजून पिल्लूचा मेकअप नाही झाला का? झाला ना बाई. बघ अजून किती टाइम. अगं पिल्लूच्या हातात कर्दुरी बांधून. हा आवरला रे बाई आता ना. मला काय माहित. अगं पिल्लूच्या हातात कर्दुरी बांधून राहिली, सुटून गेले ना ते. मला वाटलं का अजून तू गन पावडर करून राहिली. नाही, मेकअप झाला त्याचा आता. काय त्याच्या हातात काळे दोरे बांधा लागते ना पिल्लूच्या हातात. सुटून गेले. बांधले होते पण ते सुटून गेले ना. पिल्लूंना सोडले का? हा ना. चल जाय बरं. काय दिसेन आवरलं पाय बरं. हा. काय म्हणा चाला म्हणा, आपल्याला जायचं म्हणा दवाखान्यात. जाय बरं. हा चल लगेच. तर बघ आता आम्ही निघालेलो आहे दवाखान्यात पिल्लूला घेऊन. हा चला चला चला. आवडलं का? धरायला हे रे धरायला ती रुसली काय? हा ना. चाल ना बाई, तिला यायचंय. त्याच्यात एवढं जण पुढे बसायचे. हा ना. धर, तुला मोबाईल घेते का? तर चला आता आम्ही निघालेलो आहे गावात आणि पिल्लूला घेऊन पिल्लूला लस द्यायला. आणि इकडं सोनपापडी रुसून बसलेली बघा. तर आलोय आता घरी आणि आता वाजले तर दुपारचे 12. आत्ता चालू गावातून आणि थोडीशी गर्दी होती त्यामुळं टाईम लागला. आणि आता पिल्लू पण आपलं झोपलेलं आहे बघा. तिथं गेलो तेव्हा असं वाटलं आता पिल्लू खूप रडतं की काय, त्यामुळं काकी आणि आम्ही दोघी गेलो होतो. तर म्हणलं, पण बाकीचे बाळ खूप रडत होते. काहींना लस दिल्याच्यानंतर जे आता समजा काही 1.5 महिन्याचे डोस राहते, काही 3 महिन्याचे. तर आपल्या पिल्लूला म्हणजे अजून काही ट्रिपलचे डोस चालू झालेले नाही, कारण 1.5 महिन्याचे पुढे राहते ते डोस. तर आता फक्त BCGचा डोस होता, तर ते दिलेलं आहे एकदम व्यवस्थित. आणि बघा आपलं पिल्लू पण मस्त झोपलेलं आहे आता. असं वाटलं की खूप रडतं की काय, पण अजिबात रडलं नाही, काही नाही, एकदम म्हणजे व्यवस्थित. आता आम्ही घरी आलो आहे कारण थोडीशी गर्दी पण होती. आणि सगळ्यात मेन तर चला आज छोटासा ब्लॉग बनवला कारण आज आहे वसुबारस. तर वसुबारस आता सुरू झालं, म्हणजे आता इथून पुढं खरं म्हणजे दिवाळीचं पिरियड सुरू झालेलं आहे. वसुबारसपासून 5 दिवसानंतर दिवाळी असते आणि 5ही दिवस म्हणजे दिवाळीचे सुरुवातीचे असतात. तर दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कारण दिवाळी म्हणल्यावर सगळ्यांसाठीच खूप आनंदाचा दिवस असतो. तर आमच्यासाठी पण खूपच आनंदाचं आहे, कारण आम्हाला म्हणजे छोटंसं बाळ पण झालेलं आहे आणि ते पण. आणि सगळ्यात मेन म्हणजे तो पण आनंद आहेच. आणि सगळ्यात दिवाळी म्हणल्यावर तर सगळ्यांसाठीच असतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे छोट्या छोट्या लेकरांसाठी, कारण फटाके वाजायचे त्यांना खूप आनंदाचं असतं. तर सगळ्यात मेन म्हणजे सगळ्यांनीच दिवाळीचा आनंद घ्या भरपूर. आणि आम्हाला पण सांगा तुम्ही तुमची दिवाळी कशी साजरी केली. तर आम्ही पण आमची दिवाळी कशी साजरी सेलिब्रेट करणार आहे ते तर तुम्हाला आता व्हिडिओद्वारे दिसणारच आहे. तर तुम्ही पण आमच्यासोबत दिवाळी सेलिब्रेशन करा आणि सगळ्यांनी मस्त आनंदी राहा.
तर चला आता आमचा ब्लॉग कसा वाटला ते पण नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि बाकी तर दिवाळीचे सगळं आता म्हणजे सगळं साफसफाई ती सगळ्यांची चालूच असणार आहे. आमचे पण माझी मम्मी त्यांचे चाललेले आहे आता तेच. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.